वारा सुद्धा आहे, फायदा सुद्धा आहे. एवढा पाऊस झाला, एवढा गारा झाला बघा, एवढा गारा आहे. धड गाराला चालू गारा पाहू शकता. एवढा गारा आहे. गारांचा पाऊस झाला आहे. नुसता गाराने नुसतं धूर लागत आहे. गारा पडलेला आहे आणि हा अशा गारांचा पाऊस झाला आहे. कोणाचा सोलर फुटला आहे, कोणाच्या शेतकऱ्यांच्या कांद्याचं नुकसान झालं आहे, कोणाचे पत्रे फुटले आहे. एवढ्या प्रमाणात अशी एवढा नुकसान झाले पाऊस शकता. गारा हे पहा, गारा बघा, हे पहा, हे बघा नुसता गारांचा खरे खर्ची खर्च असलेला आहे. गारा एवढा पाहू शकता. एवढा हे बघा पाहू शकता आपण. हा गारा एवढ्या गारा पडल्या आहे. शेतकऱ्यांचं असं कांद्याचं नुकसान केलं आहे पावसाने. पाहू शकता गारा आणि अतिशय वेग आहे या वाऱ्याला, पावसाला. दरवाजा लावून घ्या सर्वांनी, दरवाजा लावून घ्या, नाही तर घर एखाद्या बाहेरला पत्रा उडून जाईल वाऱ्यामुळं. सर्वांनी घर लावून घ्या. पाहू शकता पाहू शकता बघा गारा. पावसाने नुसता धुमाकूळ माजवला आहे. आता आमच्या घरात सुद्धा गारा आहे, पाहू शकता. हे बघा घरात सुद्धा गारा आहे, पाहू शकता. हा गारा आता गारांचा पाऊस आहे. नुसतं एवढ्या गारा आहेत ना सांगतो. पाहू शकता या गारा, एवढ्या गारा आहे. वीज आहे, विजासहित कडकडामध्ये बघा, पाहू शकता एवढ्या गारा पडल्या आहे. तुमच्या घरात सुद्धा गारा आहे पडा बघा, घरात सुद्धा गारा पडल्या बघा. घरात सुद्धा गारा आहे. आणि निसर्गराजाने मोठं संकट उभं केलं आहे शेतकऱ्यांसमोर. कांद्याचं नुकसान झालं आहे. बाकी शेतकऱ्यांचं गहू सुद्धा काढायला आले आहे. गव्हाचं सुद्धा तुम्हाला सांगतो पूर्णपणे असं नुकसान झाले आहे. कांद्याची नुकसान झाली आहे. आणि सोलर जे आहे वरून गारा आलेल्या सोलर सुद्धा काही काहींचे फुटलेले आहेत. एवढे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. तास 1.5-2 तास पाऊस चालू होता सारखा. हे तर पाहू शकता पाणी काढलंय बघा. एवढ्या गारा आहे. हे काय आमचं पोरग गारा याची ते इथं हो का अशा पद्धतीने एवढ्या पाहू शकता. हां पहा गारा, गारांचा पाऊस पडला आहे. दाखवतो माहिती. हे पहा गारा.